नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचे निर्देशांक 2026 म्हणजेच इंडेक्स 2026. तर येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. तर चला बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, जागतिक पत्रकारिता निर्देशांक 2026मध्ये म्हणजेच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे 157. तर बघा ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर जागतिक पत्रकारिता निर्देशांक 2026मध्ये भारताचा 157वा क्रमांक आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. चला बघूयात आपण. बघा, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार भारताच्या क्रमवारीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये घसरण झालेली आहे. तर बघा, भारत 2025मध्ये 151व्या स्थानावर होता, तर 2026मध्ये 6 स्थानांनी घसरून 157व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. लक्षात ठेवा. तर बघा, या यादीमध्ये नॉर्वे हा देश पहिल्या क्रमांकावर आहे, तर नेदरलँड्स हा दुसऱ्या क्रमांकावर आणि एस्टोनियाचा तिसरा क्रमांक लागतो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, जागतिक आनंद अहवाल 2026मध्ये म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026नुसार 147 देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच 116 स्थानावर आहे भारत. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, भारत 2025मध्ये 118व्या स्थानावर होता, जो 2026मध्ये 2 अंकांनी सुधारून 116व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. तर बघा, भारताचा जीवन मूल्यमापन स्कोअर म्हणजेच लाईफ इव्हॅल्युएशन स्कोअर आहे बघा 10 पैकी 4.536. तर बघा, या अहवालाची थीम आहे बघा यावर्षीची आनंद आणि सोशल मीडिया म्हणजेच हॅपीनेस अँड सोशल मीडिया. तसेच बघा, पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड देश आणि फिनलंड हा देश सलग 9व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. तर बघा, त्यानंतर आईसलँड दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि डेन्मार्क हा देश तिसऱ्या क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, सिप्री रिपोर्ट 2026नुसार जागतिक सैन्य खर्चाच्या बाबतीमध्ये भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे 5वा म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा, या रिपोर्टनुसार भारताचा जगामध्ये 5वा क्रमांक आहे. चला बघूयात आपण. तर बघा, पहिला क्रमांक आहे अमेरिका या देशाचा आणि अमेरिकाचा सैन्य खर्च आहे बघा 954 अब्ज डॉलर. तर बघा, दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीनचा सैन्यावरती खर्च आहे 336 अब्ज डॉलर. तिसऱ्या क्रमांकावरती आहे बघा रशियाचा आहे 190 अब्ज डॉलर आणि जर्मनीचा आहे बघा 114 अब्ज डॉलर. जर्मनी हा 4थ्या क्रमांकावरती आहे आणि 5व्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे आणि भारताचा सैन्य खर्च आहे बघा 92.1 अब्ज डॉलर. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026नुसार वर्ष 2024मध्ये जगातील सर्वाधिक विदेशी मुद्रा म्हणजेच रेमिटेन्स प्राप्तकर्ता देश कोणता आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच भारत. तर भारत हा देश जगातील सर्वात रेमिटन्स म्हणजेच विदेशी मुद्रा प्राप्तकर्ता देश आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026 म्हणजेच वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026नुसार वर्ष 2026मध्ये 2024च्या आकडेवारीनुसार जगामध्ये सर्वाधिक विदेशी मुद्रा म्हणजेच रेमिटन्स प्राप्त करणारा देश आहे बघा आपला भारत देश. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. तर पहिला आहे भारत, दुसरा आहे मेक्सिको आणि तिसरा आहे फिलिपिन्स. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, मे 2026मध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 क्वार्टर 2 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच 78वा. तर बघा, या इंडेक्समध्ये भारताचा 78वा क्रमांक आहे. तर चला बघूयात आपण. बघा, या यादीमध्ये सिंगापूरचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर असून तेथील नागरिकांना जगातील 192 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश मिळतो. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, भारतीय शेअर बाजाराला मागे टाकून मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावरती जगातील 5वा क्रमांकाचा शेअर बाजार कोणता बनला आहे? याचं उत्तर असणार आहे बघा तैवान म्हणजेच ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा विकास बाजारपेठ म्हणून भारत कितव्या क्रमांकावर आला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दुसरा. तर बघा, जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा विकास बाजारपेठ म्हणून भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती आला आहे. तर अमेरिकेला भारताने मागे टाकले आहे. चला बघूयात आपण. बघा, क्रमांक आहेत. पहिला क्रमांक आहे बघा चीन या देशाचा, दुसरा आहे भारत आणि तिसरा आहे अमेरिका हा देशाचा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, भारतामध्ये पहिल्यांदाच केलेल्या स्टेट ऑफ इंडिया बेट्स 2024-25नुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वटवाघळांच्या प्रजाती आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच पश्चिम बंगाल. तर चला बघूयात आपण. बघा, पश्चिम बंगाल
78 प्रजातींसह देशामध्ये प्रथम क्रमांकावरती पश्चिम बंगाल आहे. तसेच बघा 66 प्रजातींसह दुसऱ्या क्रमांकावरती मेघालय हे राज्य आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा 52 प्रजातींसह तिसऱ्या क्रमांकावरती उत्तराखंड हे राज्य आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक आतंकवाद निर्देशांक 2026 म्हणजेच वर्ल्ड टेररिझम इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 13वे. तर बघा वर्ल्ड टेररिझम इंडेक्स म्हणजेच जागतिक आतंकवाद निर्देशांक 2026मध्ये भारताचे स्थान आहे बघा 13वे. तर बघा पहिल्या क्रमांकावर आहे पाकिस्तान हा देश. चला बघूयात आपण. बघा भारताचा क्रमांक 13वा आहे आणि बघा हा जो अहवाल आहे तो इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ही संस्था प्रकाशित करते. तर बघा पहिला क्रमांक आहे पाकिस्तान या देशाचा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026मध्ये कोणत्या शहराचा पहिला क्रमांक आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे झुरिच. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026मध्ये स्वित्झर्लंडमधील झुरिच या पहिला क्रमांक आहे आणि जागतिक स्तरावरती राहणीमानाच्या खर्चाचा मागोवा घेणाऱ्या नुंबिओ 2026च्या अहवालानुसार झुरिच हे जगातील सर्वात महागडे शहर ठरलेले आहे. तर चला बघूयात आपण. बघा पहिला क्रमांक आहे झुरिच या शहराचा जे की स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. दुसरा क्रमांक आहे जेनिवा या शहराचा जे की स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. तसेच बघा या यादीमध्ये पहिल्या 6 क्रमांकावरती स्वित्झर्लंडमधील शहरांचा समावेश आहे. म्हणजेच बघा झुरिच, जिनेवा, बासेल, लॉसने, लुगानो, बर्न अशी ही 6 शहरे आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, सिप्रीच्या अहवालानुसार 2021 ते 25च्या दरम्यान जागतिक संरक्षण शस्त्रास्त्र आयातींमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दुसरा. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा युक्रेन या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तसेच बघा जागतिक वाटा म्हणजेच भारताचा जागतिक वाटा आहे बघा, एकूण जागतिक शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा आहे 8.2% ते 8.3%. तसेच बघा 2016 ते 2020च्या तुलनेमध्ये 2021 ते 2025 या काळामध्ये भारताच्या एकूण शस्त्र आयातीत 4%ची घट झालेली आहे. याचे मुख्य कारण आहे बघा भारताचे वाढते घरेलू संरक्षण उत्पादन म्हणजेच आत्मनिर्भर भारत. ओके. बघा रशिया हा देश भारताला 40%पर्यंत अजूनही भारताला सर्वाधिक शस्त्रास्त्रे पुरवणारा देश म्हणजे रशिया आहे, परंतु आधीच्या तुलनेमध्ये रशियावरील अवलंबित्व कमी झालेले आहे. ओके. तर लक्षात ठेवा. दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा फ्रान्स हा देश आणि फ्रान्स हा देश भारताला 29% एवढे शस्त्र पुरवतो. तर बघा तिसऱ्या क्रमांकावरती आहे इस्रायल हा देश. तर बघा भारताचा तिसरा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार देश आहे बघा इस्रायल, जो की 15% शस्त्र पुरवतो भारताला. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026नुसार भारत अब्जाधीश व्यक्तींच्या यादीमध्ये कितव्या स्थानी आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच तिसऱ्या. तर बघा लक्षात ठेवा भारत हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे. चला बघूयात आपण. हुरून ग्लोबल रिच इंडेक्स म्हणजेच हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026नुसार बघा अब्जाधीशांच्या म्हणजेच बिलियनियर्सच्या संख्येमध्ये भारत हा जागतिक स्तरावरती तिसऱ्या क्रमांकावरती आहे. तर या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बघा अमेरिका हा देश, दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन आणि भारत हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे बघा, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा 16. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 हा भारताने निर्देशांक काढलेला आहे. ओके, भारतातील संस्थांनी. आणि यावर्षीचा हा पहिलाच अहवाल आहे. हा निर्देशांक पारंपरिक आर्थिक GDP किंवा लष्करी शक्तीच्या पलीकडे जाऊन देश किती जबाबदारपणे आपल्या अधिकारांचा आणि संसाधनांचा वापर करतात यांचे मूल्यांकन करतो. तसेच बघा एकूण 154 देशाच्या यादीमध्ये भारताने 0.5515 गुणांसह 16वे स्थान मिळवले आहे आणि प्रमुख आशियाई देशांमध्ये भारत हा अव्वल ठरलेला आहे. हा इंडेक्स भारताच्या वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशनने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच JNU आणि IIM मुंबई यांच्या सहकार्याने विकसित केलेला आहे. आणि जानेवारी 2026मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते याचे दिल्लीमध्ये अनावरण करण्यात आले आहे. तर चला बघूयात आपण. बघा या इंडेक्सनुसार पहिल्या क्रमांकावरती आहे सिंगापूर हा देश, दुसऱ्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड हा देश, तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, 16व्या क्रमांकावरती आहे बघा आपला भारत देश आणि आशियामध्ये अग्रस्थानी हा भारत आहे, सिंगापूर वगळता. तर लक्षात ठेवा. आणि बघा 154 म्हणजे शेवटच्या क्रमांकावरती आहे बघा मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक.
जो की शेवटच्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा. ब्रँड फायनान्स ग्लोबल रिपोर्ट 2026 नुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे टाटा समूह. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा टाटा समूहाने सलग 13व्या वर्षी देशामधील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले अव्वल स्थान कायम राखलेले आहे. आणि या अहवालानुसार टाटा समूह हा $30 बिलियन म्हणजे 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय ब्रँड ठरलेला आहे. आणि बघा त्याचे मूल्यांकन 31.6 अब्ज डॉलर इतके मोजले गेलेले आहे. तसेच बघा भारतातील टॉप 5 मौल्यवान ब्रँड कोणते आहेत ते पाहूयात आपण. तर बघा पहिल्या क्रमांकावरती आहे टाटा समूह, दुसऱ्या क्रमांकावरती आहे बघा इन्फोसिस आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे HDFC ग्रुप. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न जागतिक AI म्हणजेच जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 6वा. तर बघा या इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक आहे 6वा. चला बघूयात आपण. तर बघा पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश, दुसऱ्यावरती आहे चीन, तिसऱ्यावरती आहे सिंगापूर, चौथ्यावरती आहे दक्षिण कोरिया, पाचव्यावरती आहे युनायटेड किंगडम आणि 6व्या क्रमांकावर आहे बघा आपला भारत देश. ओके, लक्षात ठेवा भारताचे क्रमांक 6वे आहे आणि अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकावरती आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे बघा. ग्लोबल रेडिनेस प्रोग्राम इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ग्रीस म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर ग्रीस या देशाने या इंडेक्समध्ये पहिले स्थान मिळवलेले आहे. चला बघूयात आपण. बघा पहिले स्थान आहे ग्रीस या देशाचे, दुसरे आहे संयुक्त अरब अमिराती, इटली आणि स्वित्झर्लंड या क्रमांकावरती म्हणजेच दुसरे हे स्थान या 3 देशांनी मिळवलेले आहे. तसेच बघा तिसऱ्या क्रमांकावरती आहे पोर्तुगाल हा देश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 17 आहे बघा. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2026 अहवालानुसार बाललठ्ठपणामध्ये भारताचे जागतिक स्थान कितवे आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दुसरे. तर बघा पहिल्या क्रमांकावरती आहे चीन हा देश, दुसऱ्या क्रमांकावरती आहे बघा भारत देश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच 32वे. तर बघा ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान हे 32वे आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. चला बघूयात आपण. बघा लंडन येथील ब्रँड फायनान्स या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचे जागतिक स्थान आहे बघा 32वे. तसेच बघा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजेच 2025च्या तुलनेमध्ये भारताची कामगिरी 2 अंकांनी घसरली असून भारत हा 30व्या स्थानावरून 32व्या स्थानावर आला आहे. तर बघा या निर्देशांकामध्ये भारताला 100 पैकी 48 गुण मिळालेले आहेत. तसेच बघा प्रथम स्थान आहे अमेरिका या देशाचे, दुसरे आहे चीन या देशाचे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे जपान हा देश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा. 2026 मध्ये जाहीर केलेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. तर बघा याचं उत्तर असणार आहे 91 म्हणजेच ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. चला बघूयात आपण. बघा फेब्रुवारी 2026 मध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे जाहीर झालेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजेच करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान 182 देशांच्या यादीमध्ये 91व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. चला बघा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताच्या क्रमवारीमध्ये 5 स्थानांनी सुधारणा झाली आहे. म्हणजेच 2024च्या अहवालामध्ये भारत हा 96व्या क्रमांकावर होता. तसेच बघूयात आपण. बघा पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क हा देश आणि डेन्मार्कला एकूण 89 गुण मिळाले आहेत आणि सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात प्रामाणिक देश आहे. ओके. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे फिनलंड हा देश आणि फिनलंड या देशाला 88 गुण मिळाले आहेत. तसेच बघा तिसऱ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर हा देश, क्रमांकावरती आहे भारत हा देश. भारताची यावर्षी 5 अंकांनी सुधारणा झालेली आहे. तसेच बघा 181 म्हणजे शेवटच्या स्थानावरती आहे बघा दक्षिण सुदान व सोमालिया हा देश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे बघा. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचे कितवे स्थान आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच 45वे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान 45वे आहे. चला बघूयात आपण. बघा 4 फेब्रुवारी 2026 रोजी वॉशिंग्टन DC येथील पोर्टुलान्स इन्स्टिट्यूटद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये
भारताचे जागतिक स्थान बघा 45वे आहे. तसेच बघा भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्या क्रमवारीमध्ये 4 स्थानांची सुधारणा केलेली आहे आणि 2024मध्ये भारत हा 49व्या स्थानावर होता. लक्षात ठेवा. बघूयात आपण बघा, पहिल्या स्थानावरती आहे अमेरिका हा देश. सलग 4थ्या वर्षी प्रथम स्थान अमेरिकेने प्राप्त केले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावरती आहे फिनलंड हा देश. सिंगापूरला मागे टाकून दुसरे स्थान प्राप्त केलेले आहे फिनलंड या देशाने. तसेच बघा तिसऱ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर हा देश. 45व्या क्रमांकावरती आहे बघा आपला भारत देश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे बघा, जागतिक शांती निर्देशांक म्हणजेच ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे 127. म्हणजेच भारताचे स्थान हे 127व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण बघा, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक बघा 127वा आहे. तर लक्षात ठेवा बघा, जून 2026मध्ये प्रसिद्ध झालेल्या या ताज्या अहवालानुसार एकूण 163 देशांच्या यादीमध्ये भारताचा शांततेच्या स्तरावरती 12 स्थानांनी घसरण झाली आहे आणि 2025च्या अहवालामध्ये भारत हा 115व्या क्रमांकावरती होता. चला बघूयात आपण बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे आईसलँड हा देश. तर बघा सलग 19व्या वर्षी जगातील सर्वात शांत देश हा आईसलँड ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा न्यूझीलंड हा देश. तिसऱ्या क्रमांकावरती आहे बघा स्वित्झर्लंड हा देश. चौथ्यावरती आहे स्लोवेनिया. 5व्या क्रमांकावर आहे आयर्लंड आणि 127व्या क्रमांकावर आहे बघा आपला भारत देश. तर लक्षात ठेवा, एकूण 12 स्थानांची भारताची घसरण झालेली आहे आणि भारताचा स्कोअर आहे बघा 2.409. आणि शेवटच्या क्रमांकावर आहे बघा रशिया हा देश. रशियाचा क्रमांक आहे बघा 163. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 22 आहे बघा, जागतिक भूक निर्देशांक 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर आहे बघा 102. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर जागतिक भूक निर्देशांक 2025मध्ये भारताचा 102वा क्रमांक आहे. चला बघूयात आपण. कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्ट हंगर हिल्फे या संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक भूक निर्देशांक 2025मध्ये म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2025मध्ये भारताचा 102वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा बघा, भारताचा क्रमांक आहे 102. एकूण देश होते बघा 123 आणि भारताचा स्कोअर आहे 25.8. आणि बघा भूक पातळी आहे भारताची गंभीर श्रेणीमध्ये. लक्षात ठेवा बघा, भारताच्या शेजारील देशांचे स्थान बघूयात आपण. श्रीलंका आहे 56व्या क्रमांकावर. नेपाळ आहे 74व्या क्रमांकावर. बांगलादेश आहे 84व्या क्रमांकावर. तर पाकिस्तान हा देश 109व्या क्रमांकावर आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23 आहे बघा, नारळ उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारत जगामध्ये कितव्या स्थानी पोहोचला आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच पहिल्या. तर नारळाच्या उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. चला बघूयात आपण बघा, यापूर्वी भारत 3ऱ्या क्रमांकावरती होता, परंतु ताज्या आकडेवारीनुसार भारताने इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांना मागे टाकत अव्वल स्थान म्हणजेच पहिले स्थान प्राप्त केलेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 24 आहे बघा, IQAirच्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? याचं उत्तर आहे बघा पाकिस्तान. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा, पाकिस्तान हा देश जगातील सर्वात प्रदूषित देश आहे. चला बघूयात आपण बघा, स्वित्झर्लंडमधील IQAir या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार पाकिस्तानातील हवेतील वार्षिक सरासरी प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल 13 पटीने जास्त आहे. तसेच बघा या इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक आहे बघा, या जागतिक अहवालामध्ये भारत हा 6व्या स्थानावरती आहे. लक्षात ठेवा. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो अहवाल आहे तो स्वित्झर्लंड या देशामधील IQAir या संस्थेने जाहीर केलेला आहे आणि हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की कोणत्या देशामधील ती संस्था आहे आणि संस्थेचं नाव लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 25 आहे बघा, मॉर्निंग कन्सल्टद्वारा जारी केलेल्या रेटिंगनुसार 68% रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच नरेंद्र मोदी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच प्रश्नाबरोबर आपण सर्व महत्त्वाचे इंडेक्स पाहिलेले आहेत म्हणजेच महत्त्वाचे निर्देशांक 2026 हे पाहिलेले आहेत. तसेच बघा शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न असणार आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न आहे, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.